नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? मजेत ना? मी अनिसा शफीक, मी अनिसा का जायका चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत करते। मी आज घेऊन आली आहे एक भाजी। होय, शाळा सुरू झाल्या आहेत आणि खूप साऱ्या कमेंट्स आल्या होत्या की डब्यासाठी काहीतरी भाजी दाखवा म्हणून मी आज साधी सिंपल रेसिपी घेऊन आली आहे मुलांच्या डब्यासाठी किंवा मिस्टरांच्या डब्यासाठी, ऑफिसला देण्यासाठी। तर आज आपण सिंपल अशी भाजी बनवणार आहोत, तीही फ्लॉवर आणि बटाट्याची। तर चला बघूया फ्लॉवर बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल। तर चला, आज मी बनवणार आहे साधी सिंपल फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी। होय, शाळा सुरू झालेल्या आहेत आणि मुलांना रोज डब्यात काय द्यायचे हा सर्व गृहिणींना, आईंना प्रश्न पडलेला असतो। तर आज मी घेऊन आले साध्या सोप्या रेसिपी ज्या आपण आपल्या घरी रोज बनवतो। तर मी ते फ्लॉवर चिरून आणि बटाटा छोटा छोटा असा चिरून घेतलेला आहे। एक बटाटा घेतला आहे आणि थोडासा फ्लॉवर होता, तो मिठाच्या पाण्यात मी भिजत ठेवलेला आहे। आता आपण हे छान पाणी निथळून घेऊया आणि भाजीची तयारी करूया। मी इथे गॅसवर कढई तापत ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक चमचा तेल घालून घेतलेला आहे आणि मी इथे घेतलेला आहे एक कांदा मीडियम साईजचा बारीक चिरून आणि एक मीडियम साईजचा टोमॅटो। तेल तापलं की आपण त्यामध्ये कांदा घालून घेऊया। तेल तापलेलं आहे, आपण कांदा घालूया आणि कांदा भाजून घेऊया तेलामध्ये। गॅस आपल्याला मीडियम ठेवायचा आहे आणि छान कांदा तेलावर परतून घ्यायचा आहे। कांदा भाजून झाला की आपण टोमॅटो घालून घेऊया आणि टोमॅटोही तेलावर परतून घेऊया। आता आपण चवीनुसार यामध्ये मीठ घालून घेऊया, म्हणजे टोमॅटो लवकर मऊ होतो, तेलावर छान भाजला जातो आणि मऊ होतो। यामध्येच मी आता एक चमचा आलं लसूण पेस्ट घालणार आहे। ह्याने टेस्ट खूप छान येते आणि ह्या पेस्टला छान आपण परतून घेऊया तेलावर। आता आपण काही मसाले घालून घेऊया, थोडीशी हळद पावडर, थोडीशी मिरची पावडर आणि आपला घरातील कांदा लसूण मसाला। तुम्ही जसे तिखट खात असाल तसे वापरू शकता। मुलांना डब्यात देणार असाल तर तुमची मुले तिखट खात असतील तर, नाहीतर थोडंसं कमी वापरायचं। आणि ह्या सर्वांना छान भाजून घेऊया। आणि आपला जो फ्लॉवर आणि बटाटा होता तो ह्यामध्ये घालून मिक्स करून घेऊया। सर्व मसाले छान कोट होतील असं याला भाजून घेऊया आपण तेलावर मसाल्यासोबत। आता आपण ही सुकी भाजी करतोय तर आपण थोडंसं, एकदम थोडंसं पाणी घालायचं आहे आणि वाफेवरच आपल्याला ही भाजी छान शिजवायची आहे। जास्त पाणी नाही वापरायचं। मुलांचे खूप नखरे असतात भाजी खाण्यासाठी, ही खात नाही ती खात नाही। तर आपण अशा वेगवेगळ्या भाज्या बनवून त्यांना दिल्या त्यांच्या आवडीच्या की मुलं आवडीने खातात। आता आपण झाकण लावून याला मीडियम गॅसवर भाजीला शिजवून घेऊया। आपण एकदा चेक करूया। आहाहाहा, सुगंध खूप छान येतोय। आता मी काय करणार आहे, थोडासा पावभाजी मसाला वापरणार आहे। ह्याने टेस्ट खूप छान येते आणि मुले खूप आवडीने खातात ही भाजी, कारण त्यांना साध्या सुध्या भाजीत पावभाजीची टेस्ट मिळते, होय की नाही। खूप थोडासा असा पावभाजी मसाला आपण घालायचा आहे आणि मिक्स करून घेऊया आणि एकदा छान वाफ काढूया, याला झाकून शिजवूया। झाली, रेडी आहे आपली भाजी, होय की नाही। किती सोपी, साधी सोपी आहे। बनवा आणि नक्की मला सांगा की साधी सोपी भाजी कशी झालेली।
खूप साध्या साध्या रेसिपी पण खूप छान छान असतात आपल्या, होय की नाही? आपण चेक करूया. अरे वा, छान. भाजी आपली रेडी आहे. आता मी थोडीशी यावर कोथिंबीर घालून घेते आणि मिक्स करून घेऊया एकदा आणि सर्व करून दाखवते तुम्हाला. किती छान, होय ना? पोहा, आपली फ्लॉवर आणि बटाट्याची भाजी डब्याला द्यायला रेडी आहे, होय की नाही? किती सोपी आणि साधी रेसिपी आहे ही. एकदा नक्की ट्राय करा अशा प्रकारे आणि मला कमेंट करून सांगा की कशी होते ती. हां, अजून काय काय भाज्या तुम्हाला हव्यात त्या पण मी दाखवणारच आहे. साध्या सिंपल ज्या आपण रोज रोज बनवतो, रोज आपल्याला त्याची आवश्यकता असते, अशा भाज्या सुद्धा मी दाखवणार आहे. तर माझा चॅनल आणि सकस जायका ह्याला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.